दुसरीकडे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच फडणवीसांच्या टीमचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी पोहोचले। जवळपास तासभराहून अधिक काळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर दिली। तसंच एकनाथ शिंदेंना सध्या सलाईन लावल्याची माहिती देखील गिरीश महाजनांनी दिली। शिंदे बरे झाल्यानंतर बैठक घेऊ असं महाजनांकडून स्पष्ट करण्यात आले। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत। मला वाटतं 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, आपल्या समोर सांगितलं, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे। त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही। आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या, तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही। मला म्हटलं की उद्या 6 डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे, मी ती बैठक घेणार आहे। त्याने असं सांगितलं मला, म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे, चांगली होईल उद्यापर्यंत। अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे, मी बघितलं स्वतः। पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील, आम्ही सर्व एकत्रच आहोत। मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी त्यांनी केलेली आहे। फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या, तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारपूस, माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।